महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कर विभागातील कर्मचारी संघटनांनी 20 डिसेंबर 2024 रोजी 2 तासांचं कामबंद आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं। सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये वस्तू व सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले काम थांबवून या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचे निवेदन सरकारकडे पोहोचवले। मागण्यांमध्ये वेतनवाढ, सेवा शर्तींमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार याचा समावेश होतो। वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। आंदोलन शांततापूर्णरित्या पार पडलं आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना थारा दिला गेला नाही। राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला, ज्यामुळे शासनावरती दबाव निर्माण झाला। माझं नाव कांचन मुटकुळे, मी हिंगोलीची रहिवासी आहे आणि इथे प्रमोशनने आली। मला 3 वर्ष कंप्लीट झाले डिसेंबर महिन्यात। अजूनही आम्हाला बदली मिळाली नाही। मला छोटी मुलगी आणि माझे मिस्टर गावी राहतात हिंगोलीला आणि ते माध्यमिक टीचर आहे, त्यांची बदली इतरत्र होणे शक्य नाही आहे। पण शासनाने आमच्या बदल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। गेल्या वर्षी माझी बदली न झाल्यामुळे माझा इथे या दगदगीमुळे माझा गर्भपात झाला, तरी पण शासनाला त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे। आम्ही आमचे घरदार सोडून इथं रूम करून राहतोय, पण त्यांनी महिलेविषयी थोडीशी त्यांना काळजी नाही आहे। महिलांना म्हणजे माझं गाव इथून 800 किलोमीटर आहे, मला परभणीला उतरून तिथून 1.5 तास अजून हिंगोलीला प्रवास करावा लागतो। म्हणजे मी शनिवार रविवार पण गावी जाऊ शकत नाही। तरी पण शासनाला आम्ही हे वारंवार जाऊन तिथं सांगितलेलं आहे आमचे प्रॉब्लेम, तरी पण शासनाने ऐकलेलं नाही आहे। आणि यावेळेस पण बदलीच्या वेळेस मी 2-3 वेळेस पण सरांना, अभिजित पाटील सरांना पण जाऊन भेटले, पण त्यांनी फक्त करून असं एक्सटेन्शन देत आहेत 31 मार्चपासून। आणि आता माझगावला जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये 8 महिन्याची गर्भवती आहे, त्या तिथे रात्रंदिवस आंदोलन करतायत, पण शासनाला अजूनही जाग नाही आलेली। आम्हाला लेखी पाहिजे त्यांच्याकडून की आम्हाला आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करून द्याव्यात, नाही जर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू आणि आम्ही अजून काय धरणे आंदोलन जास्त आमचं। मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, वस्तू व सेवा कर विभाग तसेच जिल्हा मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष। आमच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यामध्ये प्रमुख समस्या आमच्या पदोन्नतीच्या आणि बदलीच्या समस्या आहेत। गेल्या 4 दिवसापासून आम्ही ठाणे माझगावला 4 दिवसापासून कंटिन्यू धरणे आंदोलन सुरू आहे। आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा लेवलवर आज 4थ्या दिवसानं धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे। कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि जर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमचे कामबंद आंदोलन आहे, 2 तासासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या पदोन्नती आणि बदली ह्या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत। बदलीच्या काय समस्या आहेत? कशा प्रकारे बदलीमुळे समस्या होत आहेत? मागच्या वर्षामध्ये बदल्याच झालेल्या नाही। त्या समस्या अशा आहेत की आमच्या महिला कर्मचारी आहेत, त्यांचे पती दुसऱ्या इथून 800-900 किलोमीटर अंतरावर त्यांचे जॉब आहेत। पती पत्नी एकत्रीकरणाच्या जे शासनानं वेळेत करायला पाहिजे त्या बदल्या झालेल्या नाहीत। त्या प्रमोशनच्या नावावर प्रमोशन गेले DPC होऊन जवळजवळ 6-7 महिने होऊन गेलेत, अजून प्रमोशन होऊन त्यांच्या ऑर्डर निघालेल्या नाहीत, त्यामुळे ते पद तसेच भरलेले आहेत। तुमच्या सगळ्या मागण्या मान्य नसेल झाल्या तर संघटनेचं काय पाऊल असेल पुढचं? जर शासनानं किंवा प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाकडे आमचं सुरू आहे।